ನಮಸ್ಕಾರ. ನಾವು ಇಂದು ಇಲ್ಲಿ ಆಟೋಮೆಟಿಕ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಅಂತ ಸ್ಟಾರ್ಟರ್ ಚಾಪ್ಟರ್ ಅನ್ನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ನಾವು ಲಾಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಸೆಮಿ ಆಟೋಮೆಟಿಕ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಅಂತ ಸ್ಟಾರ್ಟರ್ ಅನ್ನು ನೋಡಿದ್ವಿ. ಆಟೋಮೆಟಿಕ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಅಂತ ಸ್ಟಾರ್ಟರ್ ಒಳಗ ಸ್ವಲ್ಪ ಚೇಂಜಸ್ ಇರುತ್ತೆ. ಅದರೊಳಗ ಟೈಮರ್ ಕನೆಕ್ಟ್ ಮಾಡಿದ್ವಿ. ಟೈಮರ್ ಯಾವ ಸಲುವಾಗಿ ಕನೆಕ್ಟ್ ಮಾಡಿರ್ತೀವಿ ಅದು ನಾವು ನೋಡೋಣ. ಅದಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು ನಾವು ಆಟೋಮೆಟಿಕ್ ಸ್ಟಾರ್ಟರ್ ಯಾಕೆ ಬಳಸುತ್ತೇವೆ ಅಂದ್ರೆ ದಿಸ್ ಇಸ್ ಅ ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ಮೆಥಡ್. ದಿಸ್ ಇಸ್ ಅ ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ಮೆಥಡ್ that reduce the starting current and starting torque. Star delta starter design normally consists of 3 contactors, an overload relay and a timer for setting the time in the starting position. ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂದ್ರೆ ಇದರೊಳಗ ಆಟೋಮೆಟಿಕ್ ಸ್ಟಾರ್ಟರ್ ಒಳಗ ನಾವು ಯಾಕೆ ಕನೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂದ್ರೆ ಇದು ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ಮಾಡೋದ್ನಾಗ ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ಕರೆಂಟ್ ಮತ್ತು ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ಟಾರ್ಕ್ ಇದರೊಳಗೆ ಏನಾಗ್ತೈತಿ ರಿಡ್ಯೂಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ ನಾವು. ಇದರೊಳಗೆ ಸ್ಟಾರ್ ಡೆಲ್ಟಾ ಸ್ಟಾರ್ಟರ್ ಡಿಸೈನ್ ಯಾವ ತರ ಮಾಡಿದ್ದೈತಿ ಅಂದ್ರೆ consist of 3 contactors. ಇದರೊಳಗ 3 contactors कनेक्ट ಮಾಡಿದ್ದು इरते. आज आपण ऑटोमॅटिक स्टार्टर बघायचा आहे. तर याच्यामध्ये आपण ऑटोमॅटिक स्टार्टर का जोडायचा आहे. सेमी ऑटोमॅटिक स्टार्टर पाहिलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण काय पाहतो आहोत की ऑटोमॅटिक स्टार्टर हा आपण का कनेक्ट करायचं. दिस इज अ स्टार्टिंग मेथड that reduce the starting current and starting torque. सुरुवातीला काय करतो ऑटोमॅटिक स्टार्टर मध्ये सुरुवातीचा स्टार्टिंग करंट कमी करतो, स्टार्टिंगचा टॉर्क हा काय करतो कमी करतो. त्याच्यानंतर स्टार्टर डिझाइन कशा पद्धतीने केलेला आहे की त्याच्यामध्ये 3 कॉन्टॅक्टर्स काय केलेले आहेत कनेक्ट केलेले आहेत. ओव्हरलोड रिले आणि टाइमर आणि फॉर सेटिंग द टाइम इन द स्टार्टिंग पोझिशन. सुरुवातीला ज्यावेळी आपण स्टार मध्ये मोटर फिरत असतो त्यासाठी काय करावं लागतं की टायमरचं सेटिंग लावावं लागतं. आणि ते टायमरचं सेटिंग लावत असताना आपण त्याच्यामध्ये ठराविक वेळेचा टाइम काय केला असतो सेट केला असतो. त्यामुळे काय होतं की ठराविक टायमिंग नंतर टायमर हा ऑन होतो आणि काय होतं की डेल्टा पोझिशन मध्ये काय करायला लागते मोटर ही फिरायला लागते. फॉर द स्टार डेल्टा स्टार्टर a motor must be delta connected during the normal run and the main purpose to ever use star delta starter. Star delta starter received the starting current is about 30% of the starting current during direct online start and the starting torque is reduced about 25% the torque available at the dual start. तर याच्यामध्ये काय होतं की सुरुवातीला काय करत असते मोटर ही 5 to 6 टाइम्स एवढा करंट काय करत असते जास्त घेत असते. त्यासाठी सुरुवातीचा करंट कमी करण्यासाठी आपण काय करतो की स्टार्टर्स जोडत असतो ज्यामध्ये स्टार्टर कनेक्ट करत असतो. आणि स्टार्टर मध्ये काय करतो आपण त्याच्यामध्ये √3 पटीने काय केला जातो करंट हा कमी केला जातो. Star delta starter only works when application is light loaded during the start. If the motor is too heavy loaded, there will not to be enough torque to accelerate the motor up to speed before switching over to the delta position. तर इथे काय सांगितलं स्टार डेल्टा स्टार्टर ज्यावेळी आपण काय करतो स्टार्ट करतो त्यावेळी काय केलेलं असतं लाईट लोड जोडलेला असतो. आपण कशामध्ये सेमी ऑटोमॅटिक स्टार डेल्टा स्टार्टर ज्यावेळी आपण स्टार्ट करतो त्यावेळी त्याच्यावरती काय असतं लाईट लोड असतो. आणि लाईट लोड असल्यामुळे काय होतं की आपण त्याच्यामध्ये मोटर ही स्टार्ट केल्यानंतर ना सुरुवातीचा टॉर्क हा व्यवस्थित घेऊन मोटर ही काय करायला लागते रन करायला लागते. स्टार डेल्टा स्टार्टर ओनली वर्क्स व्हेन ॲप्लिकेशन इज लाईट लोडेड ड्यूरिंग द स्टार्ट. इफ द मोटर इज टू हेवी लोडेड देयर विल नॉट बी इनफ torque to accelerate the motor up to speed before switching over to the delta position.
काय होतं की जर हेवी लोड असेल सुरुवातीला स्टार्टिंग पोझिशन मध्ये जर हेवी लोड असेल आणि आपण जर काय केलं आपण स्टार्ट केलं तर काय करत नाही की टॉर्क हा व्यवस्थित घेत नाही आणि मोटर काय करायला लागते त्याच्यामध्ये लोड घ्यायला लागते आणि ओव्हरलोड होण्याची शक्यता असते. त्यासाठी आपण काय करतोय ऑटोमॅटिक स्टार्टर हा वापरतोय. ऑटोमॅटिक स्टार्टर वापरल्यामुळे काय होतं ते आपण पाहिजे. तर पॉवर सर्किट दाखवलेलं आहे. लास्ट टाइमला पण तुम्हाला दाखवलेलं का की पॉवर सर्किट डायग्राम याच्यामध्ये काय आहे की प्रोटेक्शन साठी एमसीसी बसवलेला आहे. त्याच्यानंतर थर्मल ओव्हरलोड रिले आहे. त्याच्यानंतर ना 3 कॉन्टॅक्टर आहेत. पहिला जो आहे तो मेन कॉन्टॅक्टर, त्याच्यानंतर जो आहे तो डेल्टा कॉन्टॅक्टर आणि त्याच्यानंतर आहे तो स्टार कॉन्टॅक्टर. तर मोटर जी आहे ती स्टार डेल्टा कनेक्टेड आहे. त्यासाठी काय केलेले आहेत 6 टर्मिनल्स काय केलेले आहेत स्टार्टर थ्रू मोटरला कनेक्ट केलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये स्टार मध्ये कसं होतं काय होतं आपण ते बघायचं. हे जे आहे ते सुरुवातीला स्टार कनेक्शन जे मागील स्लाइड मध्ये तुम्ही बघितला डायग्राम म्हणजे पॉवर सर्किट त्याच्या थ्रू काय केलेलं आहे की सुरुवातीला स्टार मध्ये ज्यावेळी मोटर फिरायला लागते त्यावेळी काय होतं तर ह्याच्यामध्ये स्टार कनेक्शन मध्ये L1 L2 आणि L3 तीन सप्लाय हा काय केला जातो वाइंडिंगला दिला जातोय आणि त्याच्यानंतर जे वाइंडिंगची 3 लास्ट एंड जी असतात ते W2 U2 आणि V2 ही एका ठिकाणी काय केले जातात शॉर्ट केले जातात आणि त्याच्यामध्ये एका टर्मिनलला U1 V1 आणि W1 ला काय केलं जातो की 3 फेजचा सप्लाय दिला जातो. 3 फेजचा सप्लाय दिल्यानंतर काय करायला लागते मोटर ह्या टर्मिनल कनेक्शन नुसार काय करायला लागते मोटर ही स्टार मध्ये फिरायला लागते. ज्यावेळी आपण डेल्टा मध्ये मोटर स्टार्ट काय करतो की स्टार कडून डेल्टा पोझिशन मध्ये जातो त्यावेळी अशा पद्धतीने कनेक्शन होतं. तर ह्याच्यामध्ये काय केलेलं असतं की डेल्टा कनेक्शन मध्ये प्रत्येक वाइंडिंगला म्हणजे प्रत्येक कॉइलला 2 फेजचा सप्लाय मिळत असतो. जसे की W1 आणि W2 ला L1 आणि L3 हा सप्लाय मिळालेला आहे म्हणजे 2 फेज मिळालेला आहे. ह्याच्यामध्ये 415 व्होल्ट पर्यंत काय होत असतो ह्या कॉइलला सप्लाय मिळत असतो. ह्याच्यामध्ये U1 आणि U2 मध्ये काय झालेलं आहे L1 आणि L2 हा सप्लाय भिन्न काय आहे सिक्वेन्स आहे. तर भिन्न सिक्वेन्स हा काय झालेला आहे याच्यामध्ये U1 U2 ला मिळालेला आहे. त्याच्यानंतर V1 आणि V2 ला काय मिळालेला आहे L3 आणि L2 हा सप्लाय मिळाला आहे. अशा पद्धतीने कनेक्शन केल्यामुळे काय होणार आहे की डेल्टा मध्ये मोटर फिरणार आहे. तुमची मोटर टर्मिनल दाखवलेले आहेत. मोटर टर्मिनल अशा 6 पद्धतीने 6 टर्मिनल असतील. त्याच्यामध्ये तुम्ही स्टार कनेक्शन करत असताना W2 U2 आणि V2 ही 3 टर्मिनल काय करायचे आहेत शॉर्ट करायचे आहेत आणि U1 V1 आणि W1 ला तुम्ही काय करायचं आहे सप्लाय द्यायचा आहे. तर ह्याच्यामध्ये काय होणार सुरुवातीला काय होणार की स्टार मध्ये फिरणार आहे. परंतु दोन्ही कॉम्बिनेशन ज्यावेळी करतो त्यावेळी काय असणार आहे स्टार आणि डेल्टा पद्धतीचं कनेक्शन याच्यामध्ये काय करावं लागणार आहे. आपण डायरेक्ट ज्यावेळी स्टार्ट करतो डेव्हल स्टार्ट करतो त्यावेळी स्टार मध्ये अशा पद्धतीने कनेक्शन करू शकता किंवा डेल्टा मध्ये तुम्ही काय करू शकता अशा पद्धतीने मोटर ही जोडू शकता. परंतु स्टार डेल्टा स्टार्टर मध्ये काय व्हायला पाहिजे की दोन्ही सुरुवातीला स्टार मध्ये फिरली पाहिजे त्याच्यानंतर काय झालं पाहिजे की डेल्टा मध्ये फिरली पाहिजे. हा असतो पॉवर सर्किट. ह्याच्यामध्ये दाखवलेला आहे की काय ज्यावेळी सुरुवातीला मेन कॉन्टॅक्टर चालू होतो म्हणजे काय ही जी कॉन्टॅक्टर्स क्लोज होतात त्यावेळेला काय होतात मेन आणि स्टार मध्ये सुरुवातीला मोटर फिरत असते त्यावेळी हे कॉन्टॅक्टर काय झाले असतात क्लोज झाले असतात आणि त्याच्यानंतर मेन कॉन्टॅक्टर क्लोज झाले असतात. परंतु डेल्टा कॉन्टॅक्टर जो काय असतो तो क्लोज झालेला नसतो. त्यामुळे सप्लाय इथून खाली येतो आणि खाली आल्यामुळे कॉइल थ्रू एंड टर्मिनल मधून काय झालं असतो स्टार कॉन्टॅक्टर मध्ये गेलो पण स्टार कॉन्टॅक्टर क्लोज असल्यामुळे इथं काय झालेले आहेत ही तिन्ही टोकं शॉर्ट झालेले आहेत. म्हणजे कसं W2 V2 आणि U2 ही तीन टोकं काय झाली इथं शॉर्ट झाली. इथं शॉर्ट झाली म्हणजे काय इथून सप्लाय हा इथं आलेला आहे सगळा पूर्ण याच्यामध्ये तीन टोकं आहेत ते शॉर्ट असे पूर्ण होऊ शकतात. ते इथं काय केलेलं आहे स्टार कॉन्टॅक्टर मध्ये शॉर्ट केलेलं आहे.
नेक्स्ट वन, ज्यावेळी डेल्टा मध्ये चालू होईल त्यावेळी काय होणार आहे, स्टार बंद पडणार आहे. स्टार कॉन्टॅक्ट बंद झाल्यामुळे हे कॉन्टॅक्ट काय होणार आहे, ओपन होणार आहे आणि डेल्टा मध्ये काय होणार आहे, इथं कॉन्टॅक्ट क्लोज होणार आहे. परंतु ह्याच्यामध्ये काय होणार आहे, इथं U1 ज्यावेळी कॉइलला इथे मिळणार आहे त्यावेळी इथं बी सप्लाय हा काय होणार आहे, U2 ला मिळणार आहे. म्हणजे भिन्न सप्लाय याच्यामध्ये काय होणार आहे, मिळणार आहे. म्हणजे काय, कॉइलला दोन फेजचा सप्लाय इथं मिळणार आहे. अशा पद्धतीमध्ये स्टार आणि डेल्टा कनेक्शन तुम्ही तुमच्या मोटरमध्ये करू शकता. तर शक्यतो याच्यामध्ये स्टार डेल्टा स्टार्टर मध्ये NO पुश बटन आणि NC पुश बटन अवेलेबल असतात. परत परत सांगण्याचं जे काय कारण आहे की सगळ्यात महत्त्वाचं जे कार्य करतं स्टार्टर, तर ते कशामध्ये, तर NO NC कॉन्टॅक्ट मुळेच काय करत असतो की हा स्टार डेल्टा स्टार्टर कार्य करत असतो. तर याचं वर्किंग तुम्हाला सांगितलेलं आहे की NO पुश बटन हा काय असतो, नॉर्मली ओपन असतो आणि NC पुश बटन हा काय असतो, नॉर्मली क्लोज असतो. नॉर्मली क्लोज म्हणजे काय, आपण ज्यावेळी प्रेस करतो त्यावेळी ओपन होतो आणि परत रिलीज केल्यामुळे काय होतो, तो परत त्याच्या पोझिशनला क्लोज स्थितीमध्ये येतो. सेमी ऑटोमॅटिक स्टार डेल्टा स्टार्टरचं कनेक्शन, तर कंट्रोलिंग सर्किट दाखवलेला आहे. तर याच्यामध्ये चेंजेस लास्ट टाइममध्ये आपण सेमी ऑटोमॅटिक पाहिलं होतं. आता याच्यामध्ये काय पाहतो आपण की ऑटोमॅटिक स्टार्टरचा कंट्रोल सर्किट. ऑटोमॅटिक स्टार्टरचं जे काय स्टार डेल्टा स्टार्टरचं कंट्रोल सर्किट जे आहे, तर याच्यामध्ये फक्त एक चेंज केलेला आहे. ते कोणता, तर इथं टायमर जो आहे तो फक्त काय केलेला आहे, चेंज केलेला आहे. तर ह्या टायमरचा उपयोग काय की सुरुवातीला ज्यावेळी स्टार मध्ये मोटर फिरत असते त्यावेळी आपण 15 सेकंद 20 सेकंद याच्यामध्ये काय करतो, टायमर मध्ये सेटिंग लावतो आणि 20 सेकंदानंतर टायमर काय होतो, हा NC चा काय होतो इथं दाखवलेला आहे. ती NC चा काय होतो, NO होतो आणि त्यामुळे काय होतं की स्टार कॉन्टॅक्टरला सप्लाय मिळायचा बंद होतो आणि बंद झाल्यामुळे काय होतं की डेल्टा कनेक्टेड मध्ये काय होते, मोटर ही चालू होते. तर याचा आपण काय बघायचं आहे, कशा पद्धतीने कंट्रोल होतं ते बघायचं आहे. तर तीन कॉन्टॅक्टर दिलेले आहेत. मेन कॉन्टॅक्टर आहे, डेल्टा कॉन्टॅक्टर आहे आणि त्याच्यानंतर जो आहे तो स्टार कॉन्टॅक्टर. तर याच्यामध्ये तिन्ही कॉइलला जो आहे तो दोन फेजचा सप्लाय मिळाला. तीन कॉन्टॅक्टरला दोन फेज सप्लाय हवा असतो. तर याच्यामध्ये L1 आणि L3 हा सप्लाय काय केलेला आहे, कंट्रोलिंग सर्किटला दिलेला आहे. L1 सप्लाय हा OLC मार्फत, ओव्हरलोड कॉइल मार्फत कुठे आलेला आहे, स्टॉप बटन मध्ये आलेला आहे. आणि स्टॉप बटन आपण काय असतो, नॉर्मली क्लोज असतो. त्यामुळे तो त्याच्यानंतर स्टार्ट बटनला आलेला आहे. आणि स्टार्ट बटन ज्यावेळी आपण प्रेस करू, स्टार्ट बटन प्रेस केल्यानंतर सप्लाय काय होणार आहे, खाली येणार आहे आणि तिथून तो टायमरच्या NC मार्फत स्टार कॉइलला मिळणार आहे. आणि दुसरा फेज जो आहे तो डेल्टाच्या NC मार्फत काय होणार आहे, स्टार कॉइलला मिळणार आहे. ज्यावेळी हा स्टार कॉइल चालू होईल म्हणजे कधी, ज्यावेळी NC थ्रू काय होणार आहे, टायमरच्या NC थ्रू ज्यावेळी स्टार कॉइलला सप्लाय मिळेल आणि स्टार कॉइल चालू होईल त्यावेळी काय होणार की स्टार कॉइल चालू झाल्यानंतर ना स्टार कॉन्टॅक्टचे जे काय NO NC असतात, स्टारचा NO आणि स्टारचा NC जो असतात ते काय होतात, ऑपरेट होतात म्हणजे एनर्जाइज्ड होतात. आणि ती एनर्जाइज्ड झाल्यामुळे NO असलेला काय होतो, हा NC होतो. त्या ठिकाणी काय होतो, NC होतो आणि NC असलेला काय होतो, इथं हा NO होतो. त्यामुळे काय होतं की सप्लाय हा इथून NC जर स्टार NC झाल्यामुळे तो खाली येतो आणि तिथून मेन कॉन्टॅक्टरला येतो. त्यामुळे काय होतं, मेन कॉन्टॅक्टर चालू होतो. मेन आणि स्टार ज्यावेळी चालू होतात त्यावेळी मेनचा NO काय होतो, हा NC होतो. इथं हा मेनचा NO NC होतो आणि NC झाल्यामुळे काय होतं की मेन कॉन्टॅक्टर हा चालू झालेला असतो. ठराविक वेळेनंतर ना टायमर NC असलेला ज्यावेळी NO होतो त्यावेळेला सप्लाय मिळायचा, स्टार कॉन्टॅक्टरला सप्लाय मिळायचा बंद होतो. आणि बंद झाल्यामुळे काय होतं की NO असलेला परत काय NO NC झालेला काय होतो, हा NO होतो आणि NO झालेला इथं काय होतं, परत हा त्याच्या मूळ स्थितीला NC मध्ये येतो. परंतु मेन कॉन्टॅक्टर चालू झाल्यामुळे काय होतं की मेन मधून सप्लाय हा NC मार्फत डेल्टाला मिळतो. आणि काय होतं की मेन आणि डेल्टा मध्ये काय होतं की स्टार्टर हा कार्य करायला लागतो.
तर तुम्हाला स्लाइड वरती वर्किंग सांगितलेलं आहे, तरी पण तुम्हाला याच्यामध्ये बोर्डवरती तुम्हाला एक्सप्लेन सांगतो. इकडे लक्ष द्या. सुरुवातीला कुठे आलेला आहे सप्लाय हा स्टॉप बटन मध्ये आलेला आहे. त्याच्यानंतर स्टार्ट मध्ये आलेला आहे आणि स्टार्ट थ्रू काय झालेलं आहे टाइमर NC थ्रू कुठे आलेला आहे स्टार कॉन्टॅक्टला आलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा कॉन्टॅक्टर जो आहे तो डेल्टा कॉन्टॅक्टर आणि या ठिकाणी हा जो आहे तो मेन कॉन्टॅक्टर. दुसरा फेज जो आहे L2 L1 समजा A किंवा B. तर याच्यामध्ये एक सप्लाय काय झालेला आहे दोन कॉन्टॅक्टरला गेलेला आहे आणि इथं डेल्टाच्या NC मधून स्टार कॉन्टॅक्टरला मिळालेला आहे. हा स्टारचा NO हा स्टारचा NC. तर इकडे लक्ष द्यायचं आहे. तर सेम जो आहे तो कनेक्शन इथे याच्यामध्ये केलेला आहे. तर लक्ष द्या परत एकदा OLC मधून काय झालेलं आहे सप्लाय आर फेज हा काय झालेला आहे स्टॉप बटन मध्ये आलेला आहे. स्टॉप बटन स्टार्ट बटन मध्ये आलेला आहे. स्टार्ट बटन हे काय असतं नॉर्मली ओपन असतं आणि ओपन असल्यामुळे सप्लाय पुढे जात नाही. आपण स्टार्ट बटन प्रेस केलेला आहे सप्लाय पुढे इथं आलेला आहे. टायमर मधून काय झालेलं आहे की स्टार कॉन्टॅक्टरला मिळालेला आहे. दुसरा फेज आपल्याला मिळालेला आहे स्टार कॉन्टॅक्टरला मिळालेला आहे. स्टार कॉन्टॅक्टर चालू झाल्यानंतर स्टारचा जो NONC असतो स्टार कॉन्टॅक्टरचा जो NONC असतो तो NO असलेला काय होणार आहे NC होणार आहे आणि NC असलेला काय होणार आहे NO होणार आहे. त्यामुळे सप्लाय NC झाल्यामुळे इथून सप्लाय खाली आला परंतु इथून खाली गेला आणि हा काय झाला NC असलेला NO झालेला असणार आहे. त्यामुळे सप्लाय इथून पुढे आलेला आहे इथून मेन कॉन्टॅक्टरला मिळालेला आहे. आणि मेन कॉन्टॅक्टर आणि स्टार कॉन्टॅक्टर मध्ये काय करायला लागलेलं आहे मोटर ही फिरायला लागली. ज्यावेळी मेन कॉन्टॅक्टर चालू होईल त्यावेळी मेनचा NO जो असतो तो काय होणार आहे NC होणार आहे आणि NC झाल्यामुळे काय असणार आहे मेन आणि स्टार मध्ये मोटर सुरुवातीला सुरू असणार आहे. परंतु याच्यामध्ये मेन फंक्शन जे आहे ते टायमरचा NC ते ठराविक कालावधीनंतर म्हणजे 15 सेकंद नंतर किती 15 सेकंड्स नंतर किंवा 30 सेकंड्स आपण जे टायमर सेटिंग ठेवू त्याच्यावरती 15 सेकंड नंतर काय होणार आहे हा टायमर NC चा काय होणार आहे NO होणार आहे. आणि NO झाल्यामुळे काय होणार आहे त्याला जो सप्लाय जो स्टार कॉन्टॅक्टरला जो सप्लाय मिळणार आहे तो बंद होणार आणि बंद झाल्यामुळे काय होणार आहे हा स्टारचा जो सुरू असलेल्या वेळी NC झालेला तो काय होणार आहे NO होणार आहे आणि हा स्टारचा NO झालेला परत काय होणार आहे त्याच्या मूळ स्थितीला NC मध्ये येणार आहे. त्यामुळे काय होणार इथं स्टार कॉन्टॅक्टर तर बंद असणार आहे परंतु ह्याच्यामध्ये काय झालं होता सुरुवातीला सांगितलं होतं ज्यावेळी स्टार आणि मेन चालू होतो त्यावेळी मेनचा NO असलेला काय असणार होतो कॉन्टॅक्टर NC झालेला असणार आहे. त्यामुळे सप्लाय हा इथून इथं आलेला आहे आणि इथून काय झालेलं आहे स्टारचे NC थ्रू डेल्टाला मिळालेला आहे. त्यामुळे मेन आणि डेल्टा मध्ये काय होणार
मोटर सुरू होणार आणि मेन आणि डेल्टा सुरू झाल्यानंतर डेल्टाचा जो एनसी पॉइंट जो आहे तो काय होणार एनओ होणार आणि इथून सप्लाय ह्याला मिळायचा बंद होणार आणि टायमरचा एनओ झाल्यामुळे इथून सप्लाय ह्याला मिळायचा बंद होणार. कोणत्या कॉन्टॅक्टरला स्टार कॉन्टॅक्टरला. त्यामुळे मेन आणि डेल्टा मध्ये फिरायला लागणार. हे झालं वर्किंग प्रिन्सिपल. परंतु आपण टायमर कशासाठी जोडलेला आहे की ज्यावेळी आपण काय करतो की स्टार्ट करतो आपण फुल लोडेड मध्ये काय आहे मोटर आहे आणि फुल लोड मोटर असल्यामुळे त्याच्यामध्ये आपण स्टार्ट केल्यानंतर ना ठराविक वेळेनंतर म्हणजे 15 ते 30 सेकंदामध्ये टॉर्क काय होतो ऍक्सिलरेट त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह होतो. त्याच्यामध्ये टॉर्क हा इम्प्रूव्ह होतो आणि टॉर्क इम्प्रूव्ह झाल्यानंतर ना काय होतं की त्याच्यामध्ये डेल्टा पोझिशन मध्ये पडते आणि डेल्टा पोझिशन मध्ये गेल्यामुळे काय होणार आहे त्याच्यानंतर ना मोटर ही पूर्ण लोड नुसार काय करणार आहे फिरायला लागणार आहे. तर ह्याच्यामध्ये जे काही फॉल्ट्स असतील त्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला क्वेश्चन्स वगैरे असतील तर तुम्ही काय करू शकता कमेंट्स मध्ये टाकू शकता. ह्याच्यानंतर जे आहे ते नेक्स्ट चॅप्टर मध्ये आपण पाहायचं आहे. थँक्यू.